नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. सगळीकडे नाश करत असतात तर तो गुंड तिथून पळायला लागतो. तर त्याला मामा विचारतात, का रे कुठं चाललास, पण तो तिथून निघून जातो. तर आता इकडे जी मंजू असते ती पोलीस स्टेशनला येते. वकील तिथे आलेले असतात आणि ते सत्यासोबत बोलत असतात. तर सत्या म्हणतो की वाघमारे, तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय. अहो तुम्ही काय करताय, आपल्या स्वतःच्याच घरात बॉम्ब ठेवताय. तर लगेच वकील म्हणतात, बॉम्ब स्वतःच्या घरात. तर मंजू म्हणते की ते सत्या तू टेन्शन घेऊ नको. तर लगेच मंजू सत्याला म्हणते की मी आहे ना सत्या, काही झालं तरी माझ्या डोक्यात फक्त तुला सोडायचं आहे. तर सत्या म्हणतो की तुम्हाला माहिती का तो गुंड आहे, तुम्हाला काही झालं मग काय करायचं मी. तर मंजू म्हणते मला काही होणार नाही. ते वकील म्हणतात कशाचा बॉम्ब ठेवलाय तुम्ही घरामध्ये, नेमकं काय चाललंय तुमचं मला सांगताल का. तर लगेच सत्य म्हणतो की काय नाही, पण उद्या तारीख कधी आहे ना हे सगळं सांगा त्या वाघमाऱ्यांना, असं म्हणत असतात. आता मंजू आणि ते बोलत असतात. तर आता मंजू म्हणत असते की सत्या मला फक्त एवढं डोक्यात ठेवायचंय की तुला इथून जेलमधून बाहेर न्यायचं आहे. तेवढा तिथे जो बलमा असतो तो म्हणतो की मंजू वहिनीला फोन करतो आणि तो मंजूला फोन करतो आणि म्हणतो की वहिनी वहिनी तो पळून गेला तो शूटर, लवकर या तुम्ही. तर आता मंजू जायला निघते. मंजूला सत्याला काही सांगत नाही, निघून जाते. तर आता बलमा आणि त्याचे काही मित्र इकडे त्या शूटर मागे पळतच असतात. तर आता ते पळत असतानाच तो खूप पळतो पण त्यांच्या हाती लागत नाही. तर इकडे आत्याला खूप आनंद होतो. आत्या म्हणते बरं झालं एकदाचा तो शूटर घरातून गेला. तर लगेच अमृता म्हणते काय ग तुझा तर हात नव्हता ना आत्या त्याच्या मागं. तर अमृता लगेच आत्यामध्ये काय बोलते तुला कळतंय का, माझ्याशी असं बोलू नको तू आमरे. तर अमृता म्हणते मला तर असंच वाटतंय, कारण की तुला एवढा आनंद झाला म्हणजे तुझाच हात असणार आहे त्या शूटरला इथून पळून नेण्यामागे. तर ती लगेच म्हणते की माझा काही हात नाही आणि मी कायला सांगू त्याला पळून जायला. तर आता इकडे जे सगळेजण त्याच्या पाठीमागं पळून ते शूटरचे दमतात. तर आता पुढून लगेच तो पळायला लागतो. तर तिथे मोरे साहेब येऊन उभा राहतात आणि मोरे साहेब म्हणतात काय रे शेवटी लागलास ना माझ्या हाताला. तर मोरे साहेब त्याला धरतात आणि म्हणतात कुठं जाणार आता, पळून पळून कुठं पळणार आहे तू, तुला सोडणार नाहीये मी, असं म्हणतात. आणि त्या शूटरला तिथे एका साईडला घेतात. तर तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो तर त्याला ते मोरे साहेब धरून ठेवतात. तर तो म्हणतो की मला जाऊ द्या, पण मोरे साहेब त्याला काही सोडतच नाही. तर आता इकडे जे आतोबा असतात ते म्हणतात की अरे तो शूटर सापडलाय. तर लगेच ते आत्या मंजूच्या आईला खूप आनंद होतो. पण आत्या म्हणते कुठं सापडलाय, कोणाला सापडलाय. तर लगेच तो म्हणतो की अरे तो मंजू त्यांना नाही सापडला, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे, असं म्हणतो. तर आता तेवढ्यात तिथे मंजू पण येते आणि मंजू म्हणते की तू सापडलाय बरं झालं, माझ्या ताब्यात द्या मोरे साहेब त्याला आता. तर मोरे साहेब म्हणतात की मंजू तुझ्या ताब्यात का देऊ मी, तुझ्या ताब्यात नाही देऊ शकत मी त्याला, का देऊ तुझ्या ताब्यात, नेमकं काय तुझं प्लॅन डोक्यात. तर मंजू म्हणते की साहेब जाऊ द्या ना, पण द्या ना माझ्याकडे. तर मोरे साहेब म्हणतात की मी कायद्याच्या बाहेर जाणार नाहीये, नेमकं घडलं काय मला सांगशील का तू. तर मग लगेच मंजू म्हणते की हो मोरे साहेब तुम्हाला माहिती का, या शूटर आधी माझ्या घरी होता, मी याला त्याला सांगितलं होतं ठाकूर साहेबांनी पळून जायला सातारा सोडून आणि त्याला मी माझ्या घरी ठेवलं होतं, असं म्हणतात. तर आता इकडे जे ठाकूर साहेब असतात ते खूप खुश झालेले असतात. त्यांना असं वाटतं की आता हा शूटर काही सापडू शकत नाही कुणाला. ते म्हणतात की जा खुसपुटे सत्याला इकडे बोलून आणा. सत्याला बोलून आणतात आणि सत्या येतो तिथे. तर लगेच सत्या आल्यानंतर लगेच म्हणत असतो की काय हो साहेब कायसाठी बोलवलंय मला. तर मग ते म्हणतात की हे बघ तू त्या दिवशी तारीख आहे ना परवा, त्या दिवशी तुझे कोर्टात सांगायचं की मीच त्या मुकदमाला मारला आहे आणि मीच त्या मुकदमाचा खून केला, असं त्यांना कबूल करायचं. तर सत्य म्हणतो की जो गुन्हा मी केलाच नाही तो कबूल का करू. तर ते म्हणतात की तुला कबूल करावंच लागणार आहे, नाहीतर बघ. तर लगेच खुसपुटे म्हणतो की सत्य ऐकून घे साहेबांचं. तर लगेच ते म्हणतात मी गुन्हा केला नाही तर मी करणार पण नाही ते काम. तर लगेच ते सत्याची कॉलर वगैरे पकडतात. तर सत्य म्हणतो की हे बघा तुम्ही आज माझी कॉलर पकडली आहे, पण उद्या तुम्हाला त्याच हाताने ती कॉलर सरळ करायला लावतो की नाही बघा, माझं पण नाव साताऱ्याचं वाघ म्हणजे सत्य आहे, असं म्हणतो आणि राग बघायला लागतो. तर आता खुसपुटे म्हणतो की सोडू नका साहेब यांना. तर खुसपुटे म्हणतो की कर कबूल सत्य तू खरंच. तर सत्य खूप चिडतो. सत्य म्हणतो की मी करणार नाहीये कबूल, कारण मी काही केलंच नाहीये, असं सत्य म्हणतो. तर ठाकूर साहेब म्हणतात की जा रे याला घेऊन बघू आपण काय करायचं. तर आता इकडं मोरे साहेबांना विनंती करून मंजू त्या शूटरला त्यांच्या घरी ठेवून येते. तर आता पोलीस स्टेशनला आल्यानंतर ती सत्यालाच इकडे शोधते, पण ती जेलमध्ये नसतो, कुठंच नाही दिसत. तर ती खूप आवाज देते पण सत्याचा आवाज काही तिला येत नाही. तर ती म्हणते सत्य कुठं गेला असेल, आता ठाकूर साहेबांनी काहीतरी केलं नसेल ना शूटरला, जसं करणं होतं तसं, कुठं गेला माझा सत्य, असं ओरडत असते. तेवढ्यात तिकडून लगेच सत्य येतो आणि सत्य म्हणतो काय झालं वाघमारे. तर मग लगेच मंजू म्हणते की अरे सत्य कुठं होतास तुम्ही, किती घाबरले माहिती का. लगेच ती सत्याला जाऊन मिठी मारते आणि सत्य तिला मिठी मारतो. तर
लगेच खुसपुटे म्हणते काय चाललंय तुमचं, हे काय घर आहे का तुमचं, हो बाजूला. त्याला तुमचं प्रेम उतू झालं असलं ना आता बाजूला वाचायला, मला सत्याचं आतमध्ये. तर सत्याला घेऊन तो आतमध्ये घेतो आणि जेलमध्ये नेतो. तर आता लगेच जी मंजू असते ती घरून जेवणाचा डबा घेऊन येते आणि डबा ठेवते आणि लगेच म्हणते की चल सत्या मी तुला जीव घालते असं म्हणत असते. तर आता इकडे जी मंजूची आई असते ती त्या शूटरला खूप हाणते. त्या शूटर घरात आणल्यानंतर त्याला खूप हाणते आणि म्हणते की काय रे, का पळून गेला होता, तुला काय लागत होतं, का पळून गेला, आम्ही एवढं जीव लावून पण तू पळून गेला, माझ्या लेकीला किती त्रास झाला असेल माहिती का, असं बोलते. तर तो शूटर म्हणतो की आता काही झालं तरी मी घरातून पळून जाणार नाही असं म्हणतो. तर आता मंजू सत्याला जीव घालायला लागते. तर लगेच ती म्हणते की काय रे सत्या, नेमकं काय म्हणतात तुला ते साहेब. तर सत्या म्हणतो की मला गुन्हा कबूल करायला सांगत होते पण मी गुन्हा कबूल नाही करणार, कारण मी जी चूक केलीच नाही ती मी कबूल का करू असं म्हणत असते. तर आता लगेच जी मंजू असते ती म्हणते की अरे सत्या तू काळजी करू नको, मी आहे, मी काय करायचं ना ते सगळं काही बघून घेईल असं मंजू सत्याला म्हणते. तर आता लगेच जो सत्य असतो तो म्हणतो की हो वाघमारे मला माहिती आहे. आणि मंजू ज्या वेळ घालायला लागते तर लगेच ते कुसपुटे येतो आणि म्हणतो की काय करताय तुम्ही. लगेच तो मंजूच्या हातावर हात आणतो आणि लगेच बाजूला घ्या म्हणतो हात आणि म्हणतो की त्या कायद्यासाठी ते जेवण नाही आहेत, कायद्यासाठी हे जेवण आहेत आणि कायद्याला हे जेव घालायचं आणि ते जेवण अजिबात त्या कायद्याला द्यायचं नाही असं म्हणतो. तर आता मंजू म्हणते की तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का. तर लगेच तो खुसपटे म्हणतो की काय कळतंय, बाकीचे जसे कैदी आहेत ना तसा हा पण कैदी आहे, याने खून केला आहे असं म्हणतो. तर लगेच मी एक पोलीस आहे तुमच्यावरचा अधिकारी, कळत नाही का तुम्हाला वाघमारे असं म्हणतो. तर लगेच मंजू म्हणते की सत्य थांब मी आलेस. तर लगेच मंजू तिथून रागा निघते आणि इकडे त्या ठाकूर साहेबांच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते की साहेब मला तुमची एक विनंती करायची होती, तुम्ही मान्य करताल का, मला एक विनंती करायची होती. तर लगेच ते म्हणतात काय विनंती तुझी, काय ग. तर मग लगेच ती म्हणते की मी सत्याला घरचा जेवणाचा डबा आणला आहे, मला तो जेवणाचा डबा सत्याला द्यायचा आहे, देऊ द्या ना. तर लगेच ते ठाकूर साहेब म्हणतात की हे बघ तू काय बोलते तुला कळतंय का, आणि मी तुला हे देऊ देणार नाहीये, मी का तुला देऊन देऊ हे, आणि हे घरचं जेवण मी त्याला देऊन देणार नाहीये. तर लगेच त्याला ठाकूर साहेब म्हणतात की चालणार नाहीये, आणि जर तुला हे करायचंच असेल ना, तुला हवं असेल तर हे बघ माझं इथं पाणी सांडतं ते ठाकूर साहेब मुद्दामून, आणि ते पाणी सांडल्यानंतर लगेच ते त्यांना पुसायला लावतात आणि लगेच म्हणतात की हे पाणी पुसून काढा. तर लगेच ते मंजू म्हणते की माझ्या नवऱ्यासाठी मी काही पण करायला तयार आहे, पण मला माझ्या नवऱ्याचा माझ्या वर्दीचा गर्व आहे, मला माझ्या वर्दीचा गर्व आहे म्हणून मी काहीच करू शकत नाहीये, मी हे करू नाही शकणार असं म्हणतो. तर आता इकडे जो शूटर असतो तो मंजूच्या आईची माफी मागतो हात जोडून, म्हणतो की मला माफ करा मावशी, माझ्याकडून चूक झाली, मी आता परत असं कधीच करणार नाहीये, काही झालं तरी मी आता इथून पळून जाणार नाहीये असं तो मंजूच्या आईला म्हणतो. की मंजूच्या आई म्हणते की हो खरंच तू इथून पळून जाऊ नकोस, कारण की माझ्या मंजूला खूप टेन्शन येतं अरे तू इथून पळून गेल्यानंतर असं म्हणते. तर आता इकडे जी मंजू असते ती साहेबांना म्हणत असते की हे जमणार नाहीये साहेब, मी माझ्या वर्दीचा मला अभिमान आहे. तर साहेब म्हणतात की तुला तुझ्या वर्दीचा अभिमान आहे ना, मला पण माझ्या वर्दीचा अभिमान आहे, आणि माझ्या वर्दीचा अभिमान राखण्यासाठी, मान राखण्यासाठी मी पण काही करायला तयार आहे, मग बघ तुला काय करायचं आहे. तर मंजू म्हणते की माझ्या नवऱ्यावर माझं तेवढंच प्रेम आहे, पण माझ्या वर्दीवर पण मला वर्दीचा अभिमान आहे. तर ते मंजूला म्हणतात की हे बघ तू काय करायचं ते बघ, पण हे पुसून काढ. आणि लगेच मंजू हातामध्ये ते टिश्यू पेपर घेते आणि ते पुसायला लागते आणि म्हणते की हे बघा ठाकूर साहेब तुम्ही खूप मोठी चूक करताय, आता बघा तुम्ही पुढं काय होईल. तर ठाकूर साहेब म्हणतात की काय ग तू माझ्या हाताखालची आहे, कारण की माझ्या 3 स्टार आहेत. तर बघूया तर पुढच्या भागामध्ये काय होईल, सबस्क्राईब करून घ्या.